म्हणजे आरती झाली का प्रसाद नैवेद्य दाखवून लगेच घेऊ. हो शेवट शेवट. सर्वांनी भरभरून आज बाळूमामाच्या जन्मोत्सवाचा आनंद लुटलेला आहे. छान येणे की नाही बरं? खिकी खुकू करण्यापेक्षा हाय की नाही कीर्तनाची मर्यादा राखून कार्यक्रम. बरोबर ना? नाचू कीर्तनाचे रंगी, म्हणजे कीर्तनाची मर्यादा राखून बरोबर काय. बरोबर. खिखी कुखू करण्यापेक्षा खूप चांगलं. आणि अशा तऱ्हेने माझ्या मामाचा अवतार झाला. बघता 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 मामाचं बालपण आणि बघता बघता मामाचं हे बालपण सरलं आणि मामा व्यवसाय रमू लागले. मामा व्यवसाय रमू लागले आणि कर्मधर्म संयोगाने मामाचा विवाह सोहळा सुद्धा पार पडला. आता वेळ कमी आहे आपल्याला असो, कारण कथा असते तर 2 तासात बरोबर आपण कार्यक्रम केला असता. पण कीर्तनात बाकीच्या गोष्टी येतात ना, त्याच्यावर मर्यादा असते. कीर्तन मर्यादा असते असं. आणि मग माझ्या मामाचं अवघं जनकार्य सुरू झालं. अवघं जनकार्य सुरू झालं आणि सगळ्यात अगोदर मामाच्या अवतार कार्यामध्ये मामाने या सुंदर मातेच्या गावात सुरू असलेली जी प्रथा आहे ना, ही प्रथा मामाने पहिली बंद केली. उद्धारया जन जड जीवा अभंगाचं 2रं चरण. याच वयामध्ये एवढं सुंदर गायन. भाविक वा वा, खूप छान खूप छान. उद्धारया जन जड जीवा या कारणासाठी माझ्या मामाचा अवतार झाला.
अवघ्या मानवाची सेवा तर मामाने केलीच केली, प्राणी मात्राची सेवा माझ्या मामाने केली. मामाचं वाक्य होतं बरं का, माझ्या मेंढ्या नाही सांभाळता आल्या तर आत्मापूरच्या डोंगरात सोडा, पण माझ्या मेंढ्या विकू नका, कापू नका. आणि आज बघता बघता केवढा मोठ्या बग्या तयार झाल्या, केवढा मोठा लवाजमा झाला. म्हणजे ती प्रथा मामाने बंद केली म्हणून झाल्या. आणि ती प्रथा जर चालू असती तर आज मामाच्या एवढ्या मेंढ्या बघायला मिळाल्या असत्या का आपल्याला? अजिबात नाही. म्हणजे ती प्रथा मोडीत काढली मामाने, खास तेवढ्यासाठी मामाचा अवतार झाला. आणि संत भूभूती ज्यावेळेस या भूतलावरती येते ना, आपलं हे कार्य पूर्ण करत असताना अवघ्या समाजाची सेवा करतात, अवघ्या समाजाची. मामा पुढं कसाही व्यक्ती जाऊ द्या, निर्धन जाऊ द्या, मामाने त्या निर्धनाला धन प्राप्त करून दिलं. मामांपुढे दुःखी पीडित जाऊ द्या, मामाने नुसतं आपल्या हाताने भंडारा जरी त्याच्या कपाळी लावला ना, भले भले आजार नाही शिवायचे. मामाने एकच सांगितलं की बाबांनो, पशु पक्ष्यांची जीवित हानी करू नका. आणि आजच्या ह्या कार्यक्रमातून मी नक्की एवढी गोष्ट सांगून जाईल, हात हात माळी घालून आणि कपाळभर गंध लावून परमार्थ होणार नाही. मी उलटा मारायचा, थोडासा उलटा भर कीर्तनाच सांगत असतो. मी तो म्हणतो माळी घालूच नका. चला काय सांगतो, जाहीरपणे सांगतो, माळी घालून जर आपलं जर आचरण शुद्ध नसेल तर कशासाठी माळीचा तो न्यूनगंड पाहिजे? टिळे टोपी माळ देवाचे गवाळ, टिळे टोपी माळ देवाचे गवाळ, वागवी गोपाळ, वागवी गोपाळ, टिळे टोपी माळ देवाचे गवाळ, टिळे टोपी माळ देवाचे गवाळ. नुसता दिखावा चाललाय समाजामध्ये, नुसता दिखावा चाललाय. कीर्तन करणारे पार मेले, पण माणसं सुधारली. बरोबर सांगितलं काय? माळी घाला, माळी घाला, माळी घाला. मी सांगतो आहे त्या काढून टाका, चला, पण आचार शुद्ध ठेवा. आचरण शुद्ध ठेवा, विचार शुद्ध ठेवा, आहार शुद्ध ठेवा. आणि घरातल्या वृद्ध आई वडिलांची फक्त सेवा करा. माळीची गरज नाही, तर पंढरपूरला जायची पण गरज नाही तुम्हाला. चला, पंढरपूरला सुद्धा जाण्याची गरज नाही. अवघं पंढरपूर त्या माता पित्यांच्या चरणी. सुखे तो भरा नारायण, सुखे जेवढं लेकराला सांभाळतो ना आपल्या छोट्या लेकराला, तसा सांभाळ आपल्या आई वडिलांचा करा. बस, मुठभर चारा माझ्या गोमातेला द्या. आई वडिलांचा सांभाळ करा, लेकराला चांगले संस्कार द्या. आणि जी दररोज आपल्याला अन्न पिकवून देते ना, तिला विष पाजवायचं थांबवा. आपल्या धरणी माईला एवढ्या 3 गोष्टी जरी केल्या ना, कुठे काशीन गयान गंडकीन काही पंढरपूर काहीच जाण्याची गरज नाही. खूप सुंदर प्रमाण केलं बाबांनी. सुखी येतो घरा नारायण, पंढरीचा पांडुरंग तुमच्या घरात येईल. आई वडिलांची सेवा करा. सिद्धांत आहे ना त्या गोष्टीचा. पांडुरंग पंढरीत आले कशासाठी? कशासाठी आले माहिती ना? विटेवर कशासाठी उभी राहिली? पुंडलिकाच्या भावार्था
पांडुरंग या गोकुळातून जर येत असेल आपल्यासाठी नाही येणार का? येईल ना. आपल्याला त्या पंढरपूर त्याच्या दर्शनात जाण्याची काही गरज नाही, काहीच गरज नाही. एकच तत्व ध्यानात घ्या, हातात माळी घालून आणि कपाळभर गंध लावून परमार्थ होत नाही. आचरण शुद्ध ठेवा, विचार शुद्ध ठेवा, आहार शुद्ध ठेवा. जीवित हानी करून त्याचा आहार बनवू नका. आणि मुठभर चारा गोठ्यातल्या गाईला, देशी गाईचं सांगतोय मी. तुम्ही म्हणता आमच्याकडे 10 गाई आहेत, या नाही चालत परमार्थामध्ये. परमार्थामध्ये देशीला महत्व आहे. या देशी तुम्ही 10 सांभाळा, काही प्रॉब्लेम नाही मला. पण तो उष्टा चारा जो उकेरड्यावर फेकताय ना, तो उकेरड्यावर फेकणारा चारा माझ्या देशी गोमातेला द्या, ती आनंदाने खाईल. पण तिला कसायच्या दारात बांधू नका. एवढं जरी केलं ना तर तो पांडुरंग येईल आणि साक्षात बाळूमामा प्रसन्न होतील आपल्याला. भूत दया गाई पशुचे पालन पाणीला जीवाला पाणीला जीवाला वनामाते. भूत दया गाई पशुचे पालन पाणीला जीवाला वनामाते. पाणीला जीवाला पाणी मात्राची सेवा करा, पाणी मात्राची सेवा करा. दुसरं काही करायची गरज नाही, काहीच करायची नाही. थोडा आवाज द्या जरा मला. आवाज खेचते जरा, ते खरखरायला लागलाय, थोडा आवाज द्या. फक्त प्राणी मात्राची सेवा केली पाहिजे, काहीच करण्याची गरज नाही. संतांनी काय शिकवलंय आपल्याला? हेच तर शिकवलं ना. याच्यापेक्षा दुसरं काय शिकवलं संतांनी मला सांगा बरं. संत विभूती काय सांगतात? बकरे कापा सांगतात? कोंबड्याचे मुडके मोडा सांगतात? नाही ना. शुद्ध आहार, शुद्ध विहार, शुद्ध विचार, युक्त विहार युक्त अवघ्या जनाच्या उद्धारासाठी तर येतात ना. अभंगाचं दुसऱ्या चरणामध्ये आपण बघितलं. तुम्ही म्हणताल बाबांनी पहिलं चरण सोडून दुसऱ्या चरणात बसला. अभंगच तसा आहे. या अभंगाचा अभंग प्रवेश हा दुसऱ्या चरणातूनच आहे बरं का. कारण जाणकार मंडळी दिसतात मला काही. तुम्ही म्हणा बाबा पहिलं चरण विसरला काय? काही पहिलं चरण विसरलं नाही. अवतार कार्य आपण बघत असताना दुसऱ्या चरणातून हा अभंग प्रवेश आहे. म्हणून डायरेक्ट दुसऱ्या चरणात आपण प्रवेश केला. आज तशी अभंग प्रवेश झाला. अजून अख्खा अभंग सुटायचा आहे बाबा. वास किती सांग. कटाळल्यानंतर मला सांगा, जागेवर जे आहे असो. अवघ्या या संत विभूती जगाच्या कल्याणासाठी येतात आणि मामांचं अवतार कार्य याच्यासाठी. आणि मामांची सत्ता अवघ्या निसर्गावरती सत्ता होती बरं का. अवघ्या निसर्गावरती सत्ता होती. जड जीवावरती होतीच होती, पण अवघ्या निसर्गावरती सत्ता होती. हा जो वरुण राजा, हा वरुण राजा पण मामाने सांगितलं ते येत होता आणि मामाने सांगितलं जातही होता. असाच मोठा भंडारा सुरू होता. कमान मामाने त्या काळात भंडारा सुरू केला बरं का. तो आजतागायत चालू आहे. असाच मोठा भंडारा सुरू होता. मामा आपल्या पर्णकुटीमध्ये, आणि एवढा मोठा भंडारा, हजारो भाविक त्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमासाठी जमलेले. आणि सगळीकडून असं काळं कुट्ट आभाळ भरून आला. आता लगेच पाऊस येईल की काय असं वातावरण तयार झालं.
आणि जे आयोजक होते, आयोजकांनी जाऊन सांगितलं मामाला, मामा आता एवढा मोठा स्वयंपाक चाललाय, एवढा मोठा भंडारा चाललाय, आणि हा जर वरून राजा जर कोसळला ना, हे अन्न कुणाच्या मुखी जाणार नाही. दया आली माझ्या मामाला, दया आली माझ्या मामाला. आणि डोक्यावडी काठी मामाच्या हातात असायची. मामा आपल्या पर्णकुटीतून बाहेर आले, कुटियातून बाहेर आले आणि बाहेर येऊन त्या वरुण राजाकडे बघितलं, त्या आकाशाकडे बघितलं आणि काठी दाखवली त्याला. काठी कोणला? आयोजकाला नाही, या वरुण राजाला काठी दाखवली आणि कडाडले मामा. अरे सुकळीचे, अरे राजाचे, अरे अन्नत्राती घालवतोय काय रे? कडाडले मामा. शिवी मामाची लय प्रख्यात शिवी होती बरं काय, खतरनाक कडाडले. बस वीज काय कडकडावा, वीज काय कडकडावा या मामाच्या शब्दापुढे. क्षणार्धात क्षणार्धात आभाळ फाट. आणि ज्या ठिकाणी भंडारा सुरू होता ना, ज्या ठिकाणी भंडारा सुरू होता त्या ठिकाणी एक थेंबही पाऊस नाही पडला. बाकी एवढा पाऊस झाला की नदी नाले तुटुंब भरले. ही माझ्या मामाची महती. चांग बल रे देवा, चांग बल रे, निसर्गावरती सत्ता माझ्या मामाची. आणि हा नामाचा महिमा, हा मामाने अवघ्या नामाचा महिमा, विठ्ठलाच्या नामाचा महिमा अवघा सर्व दूर पसरवला आणि जनमानसामध्ये भक्ती प्रेम उत्पन्न केलं. अभंगाचं तिसरं चरण.
वाढावया प्रेम भक्ती भाव धर्म आणि कुळाचारी नाम विठोबाचे. हे कार्य माझ्या मामाने केलं आणि हे कार्य पार पाडत असताना माऊलीनं जसं लेकराला बोट धरून चालायचं शिकावं, बोबडे बोल बोलून लेकराला बोलायचं शिकावं, असं कार्य माझ्या मामाने पार पाडलं. अवघे जनहिताचं कार्य, आई वडिलांसारखं कार्य, आई वडिलांसारखं प्रेम या अवघ्या जन समाजावरती केलं. अभंगाचं पहिलं चरण. तुम्ही संत मारे बापा कृपावंत, तुम्ही संत मारे बापा कृपावंत, तुम्ही संत मारे बापा कृपावंत, तुम्ही संत मारे बापा कृपावंत. तशी पहिलं चरण झालं बरं का, अजून 4 चरण बाकी. काळजी करू नका. अभंग प्रवेश आपण दुसऱ्या चरणातून केला. दुसरं चरण तिसरं चरण घेतलं, पुन्हा पहिल्या चरणाकडे गेलो. कारण संत माय बापासारखी कृपा करतात, माय बापासारखं प्रेम करतात. आणि महाराज म्हणतात, मी पतित, मी काय कीर्ती आणू माझ्या या संतांच्या कार्याची, संतांच्या प्रेमाची. नाही कीर्ती आणता आली, पण एक काम तर आपण नक्की करू शकतो. त्या भगवंताचं नामचिंतन तर नक्की करण्याचा अधिकार आपल्याला आहे. म्हणून सगळ्यांनी वर हात करायचा आणि एकदा त्या भगवंताचं नामचिंतन करायचं. विठोबा रखुमाई,
असं माझ्या मामांची महती आणि संत संत या भूतलावरती जसं स्वतः आहेत ना तसं अवघ्या जनाला अवघ्या समाजाला स्वतःमध्ये सामावून घेतात. भैरवी घेतात बाबा, भैरवी घेतात. असे संत स्वतःला या अवघ्या समाजाला स्वतःमध्ये सामावून घेतात. नवे नवे आपल्या सारखं करतात. जसं चंदन बोरीवरती जरी गेले ना त्या काटेरी बोरीला त्या चंदनाचा वास येतो. ही महती माझ्या संतांची आहे. अभंगाचं तुका म्हणे मौन चंदन